नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन हा जेलमध्ये महिपशी बोलायला गेलेला असताना नागराजने तिथे आल्यामुळे फार मोठा शानपणा केलेला आहे. खरं तर नागराज हा महिपला धमकी देण्यासाठी तिथे गेलाय, परंतु अर्जुनच्या चाण बुद्धीने त्याच्या नजरेला अगदी बरोबर हेरलंय. म्हणजे महिपला सत्य बोलण्यापासून तो लपवण्याचा प्रयत्न करतोय हे सगळं अर्जुनला समजलेलं आहे. अर्जुनला आता साक्षीच्या अस्तित्वाची असल्याची जाणीव हे महिपने आणि नागराजने करून दिलेली आहे. त्याप्रमाणे महिपने आता त्याच भीतीपोटी स्वतःचं तोंड न उघडण्याची आता सगळा संशय आता अर्जुनला आलेला आहे. त्यामुळे पुढे नेमकं काय घडणार आहे नागराजच्या बाबतीत? अर्जुन कोणता नवा गणिमी कावा खेळत नागराजची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढणार आहे आणि नागराज आणि पिया या सगळ्यामध्ये सामील आहेत, तर साक्षी जिवंत आहे हे सत्य देखील अर्जुन आता सर्वांसमोर कसा आणणार हे सगळे आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की अर्जुन हा पोलिसांकडे देखील महिप कोणत्याही गुन्ह्याची कबुली देत नसल्यामुळे मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहे. आता काय करायचं हा प्रश्नच त्याला पडलेला असताना नागराजने बरोबर वेळेवर येऊन अर्जुनला एक मोठा क्लू दिलेला आहे. सुमन कुठे आहे? तेव्हा बाकीच्या सगळ्या गोष्टी या जेव्हा नागराज महिपला विचारतो तेव्हा मात्र अर्जुनला जरा संशय आलाय, कारण की ही जी काही महिपतच तोंड उघडण्याची सुरुवात होत असतानाच नागराज आल्यामुळे महिपतच तोंड बंद झाले, म्हणून त्याला जरा विचित्र वाटते. आता अर्जुन हा घरी आल्यामुळे सायली आणि अर्जुन हे जेव्हा नाश्ता करून रूममध्ये जातात तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की बायको, मी अगदी बरोबर ठणठणीत आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर, मला काही माहीत नाही, तुम्हाला माहिती नाहीये माझा जीव किती टेन्शनमध्ये होता. ते तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेला होतात, काय गरज होती तुम्हाला लगेच जाण्याची? तुम्हाला जर ड्रेसिंग वगैरे करून आणलं होतं तर मग तुम्ही घरी जायचं होतं ना. चैतन्य भाऊजी बरोबर तुम्ही गेलात पोलीस स्टेशनमध्ये, तेव्हा मग आता त्याला थोडा त्रास होत असतो सायलीला. आता तो बोलतो की बायको, मी ठीक आहे, मला लवकरात लवकर आपल्या रविराज काका आणि प्रतिमाहत्याच्या ॲक्सिडेंटचे कारणीभूत कोण आहेत, त्याच्या मागचा मास्टरमाइंड कोण आहे ना, हे सगळं शोधायचं आहे. त्यामुळे मी आता गप्प बसलेलो आहे. हे ऐकल्यानंतर आता सायली म्हणते की मग महिपने काही तोंड उघडलं का? त्यावर अर्जुन म्हणतो की नाही, महिपने काहीही तोंड उघडलं नाही, तो गप्पच होता. परंतु मला असं वाटत होतं की तो तोंड उघडणारच होता, परंतु काहीतरी झालं आणि त्याने त्याच तोंड बंद पडलं. तेव्हा मग सायली म्हणते की म्हणजे नक्की काय घडलं? तेव्हा अर्जुन तिला सगळं सविस्तर सांगतो की अगं, ज्या वेळेला मी महिपला विचारलं ना त्यावेळेला तो काही बोलायला जाणार तेवढ्यातच नागराज काका आला होता तिथे. त्यावर सायली म्हणते की काय नागराज काका अचानकच कसे आले तिथे चौकशी रूममध्ये? तेव्हा मग तो म्हणतो की मलाही काही माहीत नाही. नागराज काका महिपलाच येऊन विचारत होते की सुमन काकू कुठे आहे, मला काही कळत नाहीये. तो असं का विचारत होता? म्हणजे महिपला सुमन काकूबद्दल काही माहीत असेल का, किंवा त्याने किडनप केलं असेल का? सायली म्हणते की मला तरी वाटत नाहीये, कारण महिप गायब आहे. म्हणजे जवळजवळ आपण गिरिजाच्या लग्नासाठी गेलो होतो तेव्हापासून तो महिप गायब आहे. आणि मग आता हल्ली सुमन काकू गेले 4-5 दिवस झाले गायब झालीये, मग त्यामध्ये त्याचा हात असेल असं काही वाटत नाही. सायली म्हणते की हो, मलाही तसंच वाटते, कारण की जर महिप स्वतःचा जीव मुठीत घेऊन इकडे तिकडे धावतोय तर मग तो सुमन काकूला कसं काय त्याने गायब केलं असेल? मग अर्जुन म्हणतो की मला तरी ना हे सगळं संशयास्पद वाटते. सुमन काकूला गायब करण्याचं काम हे महिपच नसणारच आहे. मग महिपला नागराज काका का बरं दोष देत होता? तेव्हा मग अर्जुन म्हणतो की हा सगळा तिढा आपल्याला लवकर सोडवला पाहिजे. मग त्यावर अर्जुन सायली यांचं बोलणं होतं की जर आपल्याला महिपच्या तोंडून
सत्यवादून घ्यायचं असेल आणि आपल्या सुमन काकूला शोधायचं असेल तर आपल्याला नागराज काकावरतीच फोकस केलं पाहिजे, कारण की जर नागराज काकावर आपण लक्ष ठेवलं तरच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह होतील. त्यामुळे त्याच्याकडेच व्यवस्थित लक्ष देऊया. आता त्या बाबतीत अर्जुन सुरुवातीला रविराजचा सल्ला घेतो. रविराजला कॉल करून अर्जुन सगळ्या घडलेल्या गोष्टी सांगतो की सीनियर, ही गोष्ट घडलीय. मी जेव्हा जेलमध्ये गेलो होतो तेव्हा महिप्त बोलायला तयारच होणार होता, परंतु तेवढ्यातच नागराज काका तिथे आला आणि त्याच्या बोलण्यावरून तो शांत झाला. तेव्हा रविराज विचारतो की नेमका नागराज त्याला काय बोलत होता. तेव्हा रविराजला तो सांगतो की नागराज काका त्याला सांगत होता सारखा की तुला तुझ्या पापांची शिक्षा मिळाली आहे, तुला तुझ्या लेकीसारखं आता देवाकडे जावं लागणार, फाशी मिळणार, तुला तुझ्या मुलीची शपथ आहे, असं सगळं सारखं तो बोलत होता आणि वारंवार साक्षीची शपथ तो देत होता. म्हणजे मला असं वाटत होतं ना बोलण्यावरून त्याच्या की साक्षीच्या रिलेटेड काहीतरी नक्कीच गोष्ट आहे जी महिप्तला तो वारंवार जाणीव करून देत होता. मग यावर अर्जुनला रविराज म्हणतो की हो, मलाही तसंच वाटते. म्हणजे नागराज सारखं त्या साक्षीच नाव का बरं घेत असेल मलाही कळत नाहीये. नक्की काही प्रॉब्लेम असेल का? मला असं वाटतंय की तो साक्षीवरून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता. मग त्यावर सायलीला आता कळत नसतं. सायली म्हणते, पण अर्जुन सर, नक्की या सगळ्यामध्ये साक्षी तर मेली होती ना? आणि रविराज तिथून हे बोलतो की अर्जुन, आपल्याला ना सध्या काहीही सांगता येत नाहीये. मला तरी असं वाटतं की जर नागराज त्या साक्षीच नाव घेत असेल तर साक्षीही जिवंत असण्याची शक्यता आहे, कारण नागराज हा असा माणूस आहे की तो बरोबर समोरच्याला कोंडीत पकडेल आणि महिप्तला कोंडीत पकडण्याच त्याच एकच कारण असू शकतं, ते म्हणजे की त्याची मुलगी म्हणजे महिप्त एकाच गोष्टीवरून शांत असू शकतो. त्यावर अर्जुन म्हणतो की हो, अगदी बरोबर बोलला सीनियर, कारण की नागराज आणि महिप्त हे दोघेही पहिल्यापासून मित्र होते आणि याचे चान्सेस जास्त आहेत की नागराज काकानेच सुमन काकूला कुठेतरी कोंडून ठेवलं असेल. त्याचबरोबर महिप्त हा माणूस कोणालाही न घाबरणार आहे, परंतु तो त्याच्या लेकीच्या सुखासाठी घाबरू शकतो. म्हणजे नक्कीच असं काही सत्य आहे ना जे आपल्यापासून रिव्हील झालेलं नाहीये. म्हणूनच आता आपल्याला लवकरात लवकर हीच गोष्ट केली पाहिजे की नागराज काकावर लक्ष ठेवलं पाहिजे. आता अर्जुन हा रविराजला सांगतो की सीनियर, तू एक काम कर, जेव्हा नागराज काका घरात असेल ना तेव्हा त्याच्यावर अगदी बारीक लक्ष ठेव. तो कोणाशी बोलतोय, काय करतोय, या सगळ्या गोष्टी अगदी बारीक सारीक लक्षात ठेव. म्हणजे कसं आहे ना, काही झालं तरीही या सगळ्या गोष्टींमध्ये आपण त्याचा शोध घेऊ शकतो आणि बाहेरच म्हणशील तर मी अगदी त्याच्यावरती वॉच ठेवतो. नागराज काका काय करतोय, कुठे जातोय, कोणत्या गोष्टी करतोय, हे सगळं मी आता शोधत राहणार आहे. म्हणजे तो जर कुठल्या वेगळ्या गोष्टींमध्ये असेल, दुसऱ्या कुठल्या गोष्टी करत असेल, तर मला त्याच्यावर लक्ष ठेवता येईल. तर इथे आता नागराज हा बाहेर भेटायला प्रियाला येतो, कारण की प्रियाही त्याला बाहेर येऊन भेटते. कारण घरी जेव्हा अर्जुन सगळं सत्य सांगतो की महिप्त बोलायला तयार नाहीये, तो गप्प बसलाय, त्याला कुठली तरी गोष्ट अडकवून ठेवते, तेव्हा नागराजला बाहेर भेटून प्रिया सगळं काही सांगायला लागते की मला एकच गोष्ट समजली, ती म्हणजे की आता नागराज बोलतो, महिप्त अजून तरी काही तोंड उघडत नाहीये, पण आपल्याला जोपर्यंत त्याच्याले साक्षी नावाचा ट्रम्प कार्ड आपल्याबरोबर आहे ना, तोपर्यंत काहीही होणार नाही. मग साक्षीला आपण लवकरात लवकर आपलं प्यादच बनवून ठेवायचं. जेव्हा महिप्त तोंड उघडेल तेव्हा त्याच्या समोर हे प्याद आपण काढायचं. त्यानंतर मग आता अर्जुन हा आणि सायली दोघेही ठरवतात की आपण नागराजवर लक्ष ठेवायचं. आता सायली ही अर्जुनला म्हणते की सर, तुमची तब्येत अजिबात ठीक नाहीये, त्यामुळे तुम्ही प्लीज हट्ट करू नका. परंतु अर्जुन म्हणतो की नाही सायली, जोपर्यंत आपण वेळ लावू तेव्हा सगळ्या गोष्टी हातातून निसटून जातील.
म्हणूनच सध्याच प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून आता जेव्हा जेव्हा नागराज हा घरातून बाहेर पडणार असतो तेव्हा तेव्हा त्याला प्रतिमा किंवा रविराज हे दोघजणही अपडेट्स देत असतात, म्हणजे की एकदा की त्यात सगळं काही सत्य समजलं की आपल्याला पुढचं पाऊल उचलता येईल. म्हणूनच आता इथे अर्जुन आणि साहिली या दोघांचं असं निरीक्षण होतं की नागराज आणि प्रिया हे दोघ जणही सत्य बरोबर आहे आणि नागराजचे हल्लीचे जे कॉल्स असतात ते प्रियाला म्हणजेच तन्वीला केले जात असतात हे रविराज अर्जुनला कळवतो आणि अर्जुन आणि सायली हे दोघ जणही आता नागराजचा पाठला करत असतात, कारण की त्यांना कळलेलं असतं की नागराज आणि प्रिया हे दोघं मिळालेले आहेत. मग नक्की काय प्रकार आहे महिपच्या बाबतीत? यांच दोघांच काही कार्यस्थान असू शकतं का किंवा काय आहे ह्या गोष्टी अर्जुन आणि सायली यांना शोधायचे असतात. आता नागराज आणि प्रिया हे दोघे जणही साक्षीकडे जायला निघालेले असतात, तेही एकत्र, कारण की किती काही झालं तरीही साक्षीचा जो एखादा व्हिडिओ आहे तो रेकॉर्ड करून घ्यायचा आणि तोच व्हिडिओ वारंवार महिपला जाऊन दाखवायचं असं त्या दोघांच आता ठरलेलं असतं. त्यामुळे आता अर्जुन आणि सायली हे दोघजण निघालेले असतात. त्यांच्याबरोबर चैतन्यही मदतीला असतो. साक्षी ही आता घरी एकटीच असते आणि त्याचबरोबर प्रिया आणि नागराज तिच्या घरी पोहोचतात. आता ते दोघे जणही त्या तिकडे नवीन बिल्डिंगमध्ये काय करतायत? खरं तर ते कन्स्ट्रक्शन महिपतच असतं. आता अर्जुन विचार करतो की ही बिल्डिंग तर महिपच्या नावाने आहे, मग मला वाटतं याचा बिल्डर महिप्त आहे. मग इथे हे दोघेजण एकत्र कोणाला बरं भेटायला आले असतील? नक्की यांचं कोणाकडे काम असू शकतं असा विचार अर्जुनच्या डोक्यात येतो. अर्जुन म्हणतो की नाही, याचा छडा आज आपण लावायचाच नक्की. हे दोघ जणही कोण कुठे आलेत? ही व्यक्ती आपल्याला त्या गोष्टीपर्यंत म्हणजेच 22 वर्षाच्या अपघातापर्यंत त्याचा उलगडा जाऊन करू शकते. तेव्हा आता प्रिया ही आतमध्ये येते आणि मग साक्षीला संशय येतो. ती म्हणते की तुम्ही दोघेजण एकत्र कसे काय आले? तेव्हा प्रिया आणि नागराज दोघे बोलतात की अगं हो, आम्ही एकत्र आलो, मला फोन आला होता. अगं तुला माहिती आहे का, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, आम्हालाही कळत नाहीये की नक्की काय घडतंय. तेव्हा मुद्दामच आता दोघजण हे बोलतात की अगं तुला माहिती नाहीये, नागराज काकांची बायको आहे ना सुमन, ती पण किती दिवस झाल बेपत्ता आहे. आणि नागराज मुद्दामच रडून दाखवत म्हणतो की हो ना, अगं माझी बायको ही बेपत्ता आहे, मला कळत नाहीये की आता काही दिवसापूर्वी महिप्त सापडत नव्हता आणि आता माझी बायको बेपत्ता आहे, काय करायचं काहीच कळत नाहीये. तर इथे आता साक्षी ही बोलून दाखवते की मला कळत नाहीये, तुम्हाला दोघांना अजून न्यूज समजलेली नाहीये का की अण्णांना पोलिसांनी अटक केलेली आहे? तेव्हा दोघेजण गप्प बसतात, म्हणजे सगळं सत्य समजलंय हे आता त्यांना कळतं. ती म्हणते की हो, मी न्यूज चॅनल्स पाहिले, कारण सध्या अण्णा जेव्हापासून गायब होते तेव्हापासून मी सगळं काही फॉलो करत आहे. खरं तर या गोष्टी हे सगळं मला नाही आवडत, परंतु अण्णांसाठी मला अपडेट्स घ्यावे लागतात आणि अण्णा पोलिसांच्या तावडीत आहेत हे मला कळले. प्लीज तुम्ही त्यांना सोडवा ना, कारण की मी बाहेर पडू शकत, जर मी बाहेर पडले तर वाट लागेल. तेव्हा मग आता नागराज आणि प्रिया तिला म्हणतात की नको नको, छे छे, अग वेडी आहेस का तू अजिबात बाहेर पडू नकोस. तू बाहेर पडलीस ना तर सगळी वाट लागून जाईल, लक्षात ठेव. त्यामुळे तू अजिबात बाहेर पडायचं नाही. तर मग प्रिया बोलते की तू बाहेर पडलीस ना तर पोलीस तुलाही अटक करतील, मग काय फायदा सांग साक्षी. तेव्हा आम्ही अण्णांच्या, म्हणजेच जे अण्णा आहेत तुझे वडील, त्यांना आम्ही नक्की सोडवतो, तू काळजी करू नको. तर इथे आता अर्जुन हा इथे दोघजण जे आतमध्ये गेले ते आतमध्ये जात राहतात का प्रियाचा खोटो दाखवून तिथे एक काम करणाऱ्या बाईला किंवा त्या खालच्या झाडूवाल्या बाईला अर्जुन विचारत असतो, बिल्डिंग खालच्या या मुलीला तुम्ही पाहिले का आणि या माणसाला? तेव्हा ती मुलगी म्हणते, म्हणजेच ती बाई म्हणते की हो, यांना मी एकदा दोनदा अशाच वेळेला आलेलं पाहिलेलं आहे. तेव्हा आता अर्जुनच्या लक्षात येतं की बरोबर, म्हणजे
हे जे प्रिया आणि नागराज आहेत हे दोघं या बिल्डिंग मध्ये येतात, पण नक्की कोणासाठी याचा छडा जरा लावला पाहिजे. तर आता अर्जुन आणि चैतन्य दोघजण ही बिल्डिंगमध्ये शिरतात आणि बिल्डिंगमध्ये शिरल्यानंतर अर्जुन हा खाली येतो आणि खाली जे सिक्युरिटी असते त्यांना विचारतो की हे दोघंजणे आहेत, हे दोघंजण ही कोणत्या मजल्यावर गेलेले आहेत. तेव्हा मग अर्जुनला ते खरं सांगायला तयार नसतात की तुम्ही कोण आहात. तेव्हा अर्जुन आणि पोलीस तिथे असतात, त्यामुळे पोलीस हे सांगायला त्यांना भागच पडलेलं असतं. त्यामुळे आता पोलिसांना तो सांगतो की इथे समिधा शेखर नावाची एक मॅडम राहतात आणि ते एकट्याच राहत असतात. इथे आता हे सगळं सत्य पोलिसांना समजत समिधा शेखर म्हणजे नक्की कोण तेव्हा खालूनच चौकशी केली जाते. मग त्यांचे एखाद फोटो किंवा काही तुमच्याकडे आहे का. त्यावेळेला आता तिथे जे सिक्युरिटी गार्ड असतात ते म्हणतात की हो पण साहेब नेमकं काय आहे, आतमध्ये कुठला प्रॉब्लेम आहे. त्यावेळेला पोलीस म्हणतात की ते तुम्हाला आम्ही नंतर सांगू, पण तुम्ही आम्हाला त्या पर्टिक्युलर फ्लॅटमध्ये जे 2 लोक गेलेत त्या व्यक्तीची माहिती हवी आहे. तेव्हा मग समिध शेखर आणि साक्षीचा जो फोटो असतो तो फोटो आता पोलिसांना दाखवला जातो आणि अर्जुनच्या एका सेकंदात आणि चैतन्याच्या तर लगेचच लक्षात येतं की ही तर साक्षी शिकरी आहे. मग ही समिधा शिखर नावाने इथे राहते आणि मग त्यानंतर ख्या गेमची इथे सुरुवात होते. अर्जुनच्या आणि चैतन्याच्या पायाखालची जमीनच हादरते आणि पोलिसांनाही कळत नाही, म्हणजे महिप्त चिकरे यांनी आपल्या मुलीला इथे लपवून ठेवली. मग जेलमध्ये जो खून झाला तो कोणाचा झाला होता, नक्की काय, या सगळ्या गोष्टींच्याही तपासाला आता नवीन एक दिशा मिळालेली असते. आणि अर्जुनला आता लक्षात येतं की महिप्तला का सारखा हा नागराज बोलत होता की तुला साक्षीची शपथ आहे, साक्षी देवाघरी गेली आणि तिचे पाप तुला भोगावे लागतात. त्या मुलीची बिचारीची काही चूक नाही, ती देवाघरी गेली. तुझ्या या पापांमुळे हे सगळं सारखं जेव्हा नागराज बोलून दाखवत होता त्यामुळे अर्जुनच्या आता जास्त ते सगळं लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच त्याने ठरवलेलं असतं की काही करून आता या सगळ्या यांना शिक्षा भोगायला लावायची. मग महिप्त अडकलेला आहे. महिप्त नाव खरं सांगत नाही आणि नागराज त्याला साक्षीची भीती घालतोय. याचा अर्थ या सगळ्याच्या मागचा मास्टर माइंड हा तिसरा कोणी नसून नागराज काका आहे. कारण की महिप्तला खरं बोलण्यापासून नागराज काकाच वाचवतोय आणि नागराज काका सत्य सांगून देत नाहीये. याचा अर्थ यामागे नक्कीच कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीचा उलगडा होऊ शकतो. नक्कीच कोणती तरी वेगळी गोष्ट घडते हे अर्जुनच्या लक्षात येतं. अर्जुन आता त्या फ्लॅटमध्ये म्हणजे पोलिसांकडे खाली वाट बघत असतो की कधी 2 जणही खाली उतरतात आणि रंगे हात त्यांना पकडता येते. आता अजूनही साक्षीचा म्हणजेच कोणाच्याही खाली येण्याचा पत्ता लागत नसतो. त्यामुळे अर्जुन ठरवतो की आपण जाऊन या सगळ्या गोष्टीचा शोध घ्यायचा. नक्की काय चाललंय आतमध्ये हे सगळं आपण शोधायचं. म्हणूनच आता अर्जुन हा ठरवतो की आपण लवकरात लवकर वर जायचं. तर इथे प्रिया ही साक्षीला समजवत असते ती तू काळजी करू नको, ते एक काम कर, आम्ही ना अण्णांजवळ जातो आणि तुझा हा जो व्हिडिओ आहे ना तो आम्ही त्यांना दाखवतो, म्हणजे तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. तेव्हा आता साक्षी ही तो व्हिडिओ बनवायला देते, म्हणजे निदान त्या व्हिडिओच्या माध्यमातून तरी तू तुझ्या अण्णांशी कनेक्टेड राहतील असं प्रिया खोटनाट तिला सांगत असते. पण खरं तर प्रिया हे करत असते ते म्हणजे महिप्तला धमकी देण्यासाठी, त्याला घाबरवण्यासाठी हे सगळं कारस्थान सुरू असतं. त्यावेळेला आता इथे दोघंजणही बाहेर पडत असतात आणि दोघं बाहेर पडता अर्जुन आणि बाकीचे सगळे त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. याकडे त्यांचे अजिबातच लक्ष नसतं. जेव्हा नागराज आणि बाहेर पडतो तेव्हा नागराज हा बाहेर पडताना प्रियाला सांगत असतो की तुला माहिती आहे का, अगं काय मोठी गोष्ट आहे, ती ही मुलगी साक्षी हेच कोणासोबत अखेर चालू आहे माहिती का. तेव्हा प्रियाला तो सगळं सांगत असतो. ती म्हणते की कोणासोबत, नक्की काय प्रकार आहे
त्यावेळेला ती सांगते की अरे अगं, मी हिला एकदा पाहिली होती बाहेर. तुला माहितीये सगळ्यात मोठा जॅकपॉट आपल्याला कुठल्या बाजूने आहे. आपण साक्षीला पण ब्लॅकमेल करू शकतो, त्याचबरोबर तिच्या बापालाही ब्लॅकमेल करू शकतो. मग प्रिया म्हणत असते की नक्की कशाबद्दल बोलताय, तुम्ही सांगाल का आणि काय अखेर आहे या साक्षीच तिच्याबद्दल? तर मी कधी ऐकलं नाही. त्यावेळेला मग तिला नागराज सांगतो की अगं, या साक्षीच अखेर ते म्हणजे अस्मिताचा नवरा सचिन याच्यासोबत आहे. आणि हे सगळं अर्जुनने आता ऐकलेलं असतं. म्हणजे साक्षी शिखरे ही तेव्हाही त्रासच देत होती आणि आताही आमच्या फॅमिलीतला म्हणजेच माझ्या बहिणीचा मोठा त्रास आहे. तर आता या साक्षी शिखरेला तर अटक झाली पाहिजेच. आणि त्याचप्रमाणे महिपाच्या तोंडून आता नागराज आणि प्रियाच नाव देखील समोर येणार असतं. आता एक एक करून सगळ्या सत्याच्या उलगडा अर्जुन आणि सायली यांना कसा होत जाणार आहे आणि हा सगळा तिढा कसा सुटणार आहे. आता मास्टरमाइंड अर्जुनला नागराज आणि प्रियाच सत्य तर समजले की नक्की हे दोघंही महिपला कशा वाचून अडकवतायत. आता अर्जुनचा संशय खरा ठरून साक्षी ही पोलिसांच्या तावडीत जाणार आणि त्याचप्रमाणे महिप्त आता त्याच तोंड कस उलगडणार आहे. आणि महिप्त आता नागराजच नाव घेतल्यानंतर प्रियाचंही नाव समोर येणार का? प्रियाही आता या सगळ्यामध्ये अडकणार का? या सगळ्या गोष्टी जाणणं खूपच रंजक तेच ठरणार आहे. त्यामुळेच आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.